तुम्हाला जर रोजच्या वापरासाठी 500 रुपीजच्या आतमध्ये एकदम चांगले आणि गुड क्वालिटी टी शर्ट हवे असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. Thinking of you, thinking of you. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओच्या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 500 रुपयाच्या आतमधले किंवा 500च्या रेंजमधले छान असे टी शर्टचे ऑप्शन शेअर करणार आहे. तर आज मी तुमच्यासोबत 3 टी शर्ट शेअर करणार आहेत आणि ते तिन्ही टी शर्ट जे आहेत ते मँगो ब्रँडचे आहेत. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मँगो ब्रँड माहिती असेल. मँगोचे टी शर्ट्स हे खूप चांगल्या क्वालिटीचे असे टी शर्ट्स असतात. ते थोडेसे असे हेवियर प्राइस रेंजचे असतात, पण आपण त्याला छान असे डिस्काउंट्समध्ये घेतलेलं आहे. त्याच्यावरती खूप चांगल्या ऑफर्स होत्या आणि मग आपण त्यांना घेतलेलं आहे. तर हे जे तिन्ही टी शर्ट्स मी जे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याची क्वालिटी अतिशय सुंदर आहे. त्याचे कलर्स खूप गोड आहेत आणि बेसिक गुड क्वालिटी असे ते टी शर्ट्स आहेत. एकदम बेसिक असे टी शर्ट्स आहेत, म्हणजे उगाच त्याच्यावरती असे वेगवेगळे फंकी डिझाईन्स किंवा फंकी प्रिंट्स किंवा फंकी कोट्स वगैरे असं काहीही नाहीये. एकदम सिम्पल, प्लेन आणि बेसिक टी शर्ट्स आहेत. मोस्टली मला असे टी शर्ट जास्त आवडतात. आणि हे जे टी शर्ट्स आहेत म्हणजे हे फक्त तुम्हाला घरात वापरण्यासाठी नाही, पण तुम्ही इव्हन कॉलेजला वगैरे जाण्यासाठी किंवा थोडंसं बाहेर पडताना तुम्ही हे टी शर्ट्स घालू शकता. खूप चांगल्या क्वालिटीचे असे हे टी शर्ट्स आहेत आणि याच्या प्राइस देखील चांगल्या आहेत. तर मग हे टी शर्ट्स कोणते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिला टी शर्ट जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो आहे हा व्हाईट कलरचा टी शर्ट. आणि हा जो टी शर्ट आहे तर याची प्राइस जी आहे ती 530 रुपीज आहे. आणि 530 रुपीज मध्ये हा खूप क्लासी असा टी शर्ट आहे. हा टी शर्ट 500 रुपीजला खूप स्टनिंग असा टी शर्ट आहे आणि याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते खूप सुंदर आहे. म्हणजे याचा जो बेस आहे तो व्हाईट कलरचा आहे, पण त्याच्यावरती अशा ऑलिव्ह ग्रीन कलरच्या अशा हॉरिझॉन्टल स्ट्राइप्स आहेत, ज्याच्यामुळे तो खूप जास्त क्लासी वाटतो. तर आता जे लोक बारीक असतील तर त्यांच्यासाठी हा टी शर्ट खूप चांगला असा ऑप्शन आहे. बिकॉज मोस्टली जेव्हा हॉरिझॉन्टल स्ट्राइप्स तुम्ही कोणताही पॅटर्नचा असा ड्रेस घालता किंवा टी शर्ट घालता, टॉप घालता, तर अशा स्ट्राइप्समध्ये तुम्ही थोडेसे जाड दिसता. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर जर कोणी बारीक असेल तर त्यांना हे टी शर्ट खूप जास्त चांगले दिसेल. आणि आता या टी शर्टचं जे फॅब्रिक आहे तेही अतिशय सुंदर आहे. म्हणजे प्रॉपर जे टी शर्टचे जसे फॅब्रिक असतात तसं याचं फॅब्रिक आहे. आणि याचा जो पॅटर्न आहे ना तो थोडासा असा वेगळा पॅटर्न आहे. म्हणजे जे लूज बल्की जे अशा टी शर्ट्स असतात ना तसा हा टी शर्ट आहे. याच्या स्लीव्ह ज्या आहेत त्या देखील तशाच आहेत. म्हणजे स्लीव्ह याच्या तुमच्या हाताला बसली किंवा असा एकदम जो तो टी शर्ट होता त्याच्या साईजच्या नाहीयेत. स्लीव्ह पण अशा थोड्याशा जास्त अशा लूज आहेत ज्या अतिशय क्लासी दिसतात अंगावरती. म्हणजे असा टी शर्ट तुम्ही एखाद्या शॉर्ट्स बरोबर देखील घालू शकता, खूप गोड वाटेल. त्याचबरोबर जर तुम्ही कॉलेज गोईंग असाल तर हा एखाद्या छान अशा बॅगी जीन्स वरती किंवा इव्हन जर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही पेन्सिल जीन्सचे असतात त्याच्यावरती पण तुम्ही हा टी शर्ट घालू शकता. खूप गोड वाटेल. ब्लॅक कलरची जीन्स घाला, ब्लू कलरची जीन्स घाला तरी हा टी शर्ट खूप जास्त असा क्लासी वाटेल. त्याचा फॅब्रिक खूप छान आहे. म्हणजे अंगावरती तो इतका सुंदर वाटतो, इतका लाईट वेट वाटतो. खूप मस्त असा टी शर्ट आहे. त्याच्यामुळे हा 530 रुपीजला तो पण तुम्हाला मँगोचा टी शर्ट मिळतो. तर हा खूप चांगला असा ऑप्शन आहे तुम्हाला खरेदी करण्यासाठी. तर आता जो दुसरा टी शर्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो देखील मँगो ब्रँडचा हा असा मँगो कलरचा टी शर्ट आहे. पर्सनली मला हा कलर खूप जास्त आवडतो. खूप मस्त दिसतो. म्हणजे तुम्ही हा जर टी शर्ट बघाल तर प्रॉपर असा आंबा असा डोळ्यासमोर येतो. म्हणजे हा टी शर्टच मँगो ब्रँडचा आहे. आणि मोस्टली जे त्यांचे कपडे असतात ते बऱ्यापैकी या रंगाचे असतात टू डिपिक्ट देअर ब्रँड. आणि मे बी त्यांचा ब्रँड इज ऑल्सो इन्स्पायर्ड फ्रॉम दिस. मला एवढी काही स्टोरी माहिती नाही, पण त्यांच्या कलेक्शनमध्ये अशा रंगांचे कपडे बरेच असतात. आणि हा कलर खूप सुंदर वाटतो. खूप क्लासी असा कलर आहे. आणि टी शर्ट बघाल तर तुम्ही असा प्लेन असा टी शर्ट आहे. आणि प्लेन असल्यामुळे तो खूप जास्त सोफिस्टिकेटेड आणि क्लासी वाटतो. फक्त तुम्ही जर इथे म्हणजे आपली जी ही बाजू असते तर तिथे ही अशी होल्स मध्ये अशी डिझाईन येते. ती पण अतिशय गोड वाटते. आणि असा क्रॉप टी शर्ट आहे हा. म्हणजे खूप जास्त लॉंग असा टी शर्ट नाहीये. त्याच्यामुळे असं कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी
हा असा चांगला असा ऑप्शन आहे, म्हणजे हा कॉलेजला जाण्यासाठी खूप चांगला वाटेल. आणि स्लीव्स वगैरे पण अशा नॉर्मल टी शर्टच्या जशा शॉर्ट स्लीव्स असतात तशा याच्या स्लीव्स आहेत. हा जो टी शर्ट आहे तो मी 500 रुपीजला घेतलेला आणि 500 रुपीजमध्ये इट इज लाईक वर्थ इट. आणि हा टी शर्ट तुम्ही जर एखाद्या ब्लॅक जीन्सवर घातला तर तो खूप जास्त गोड वाटेल. इव्हन तुम्ही एखाद्या ब्लू कलरची शॉर्ट्स घातली या टी शर्टवरती तरी हा टी शर्ट खूप जास्त असं कूल वाटेल. मोस्ट इम्पॉर्टंट याचा जो कलर आहे तोच खूप जास्त गोड आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला कसंही स्टाईल अप करा तो मोस्टली सगळ्या कलरच्या जीन्सवरती, सगळ्या कलरच्या शॉर्ट्सवरती खूप जास्त असा गोड दिसेल. कॉलेजला जाण्यासाठी हा खूप क्यूट असा टी शर्ट आहे. आणि आता जो थर्ड टी शर्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो आहे हा टी शर्ट. तर हा पण जर तुम्ही टी शर्ट बघाल तर हा पण असा मँगो कलरचा टी शर्ट आहे. तो थोडासा असा डार्क टी शर्ट होता, म्हणजे डार्क रंगाचा असा तो टी शर्ट होता. पण हा त्याच्यामधला थोडासा असा लाईट असा कलर आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडासा असा येलो कलर देखील मिक्स आहे. आणि हा जो टी शर्ट आहे ना याचा पॅटर्न असं खूप वेगळा आहे. म्हणजे नॉर्मली असे बॉईजचे असे टी शर्ट्स असतात असे म्हणजे ना असे ते स्लीवलेस वाले जे टी शर्ट्स असतात जे थोडेसे असे इकडे बॅगी असतात, लूज असतात, त्याच्या स्लीव्स अशा इथपर्यंत येतात, तर त्या पॅटर्नचा हा टी शर्ट आहे. तुम्ही जर याची बॅक बघाल तर असा डीप असा म्हणजे ही जी आहे ती याची बॅक आहे आणि असा डीप असा वी नेक आहे बॅकला आणि पुढून असा सर्क्युलर नेक आहे. आणि याच्या जर तुम्ही स्लीव्स बघाल तर स्लीव्स अशा या बॅगी अशा स्लीव्स आहेत. म्हणजे नॉर्मली त्याच्या स्लीव्स अशा इथे तुम्हाला खालीपर्यंत येतील, तर याच्या आतमध्ये तुम्हाला अशी ब्रॅलेट वगैरे घालायला लागेल. तुम्ही जर अशा टी शर्ट्स मध्ये कम्फर्टेबल नसाल तर दिस ऑप्शन इज नॉट फॉर यू. पण ज्यांना हे टी शर्ट्स अशा पॅटर्नचे टी शर्ट्स आवडत असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगला असा ऑप्शन आहे. हा जो टी शर्ट आहे तो मी 400 रुपीजला घेतलेला आणि 400 रुपीजमध्ये असा मँगोचा टी शर्ट इज लिटरली लाईक अ स्टील. आणि बाकी याचं पण जे फॅब्रिक आहे ते बाकी त्या दोन्ही टी शर्ट सारखं आहे. दीज आर गुड क्वालिटी फॅब्रिक. हे तिन्ही टी शर्ट्स मी एक एकदा धुतलेले आहेत आणि त्याची क्वालिटी कुठेही खराब झालेली नाहीये. बऱ्याचदा टी शर्टला कधी कधी असे ते बारीक गोळे वगैरे येतात, तर तसंही काही या टी शर्ट्सला झालेलं नाहीये. आणि कलरही त्याचा अजिबात कमी झालेला नाहीये. त्याच्यामुळे मोस्टली तुम्ही अशा चांगल्या म्हणजे ब्रँडेड टी शर्ट्स मध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करता ना तेव्हा म्हणजे इट इज लाईक अ डील असे तर तुम्हाला चांगलं खूप दिवसांसाठी असे व्यवस्थित राहतात. तर हा जो टी शर्ट आहे तर याचा पॅटर्नच खूप जास्त वेगळा आहे, म्हणून मी हा टी शर्ट घेतलेला आणि तो अंगावरती पण खरंच छान वाटतो. म्हणजे जर तुम्ही असे कम्फर्टेबल नसाल तर ठीक, पण ज्या लोकांना अशा टी शर्ट्स आवडत असतील तर हा खूप क्यूट असा टी शर्ट आहे. हा मोस्टली ना शॉर्ट्सवरती खूप जास्त सुंदर दिसेल. म्हणजे हा टी शर्ट घातला ना असं गोवा वाईब येतो, कुठेतरी ना असा बीची वाईब येतो. तर तशा ओकेजन्सवरती हा टी शर्ट इज लाईक अ व्हेरी गुड टी शर्ट. म्हणजे जर तुम्ही कॉलेजसाठी विचार कराल तर मे बी कॉलेजसाठी बरेच जण कम्फर्टेबल नसेल हा टी शर्ट घालायला. तर हा होता थर्ड मँगोचा टी शर्ट जो मी तुमच्यासोबत शेअर केला. तर मग हा होता छोटासा असा मँगोच्या टी शर्टचा हॉल व्हिडिओ. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे सगळे टी शर्ट्स कसे वाटले हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.